नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू प्याज पराठा। तर सर्वात अगोदर आपण त्याचं वरचं आवरण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी वाटीने मोठ्या 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। सोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत आणि थोडंसं असं घट्टसर हे बॅटर भिजवून घेणार आहोत। तर याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेऊया। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। हातावरती मी अगदी अर्धा टीस्पून इतकं तेल घेतलेलं आहे। तेल लावून आपण थोडंसं हे मळून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने तुम्ही बघू शकता पीठ आपण खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही, असं मध्यम घट्ट आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ झाकून 15 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत। आता आपल्याला स्टफिंग साठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून जाड किसणीने किसून घेतलेले आहेत। सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। सोबतच 1 इंच आल्याचा तुकडा मी किसणीने किसून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून कसुरी मेथी, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून तिखट आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे। आता आपण हे सर्व जिन्नस बटाट्यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, सर्वात अगोदर आपण कांदा काढून घेऊया। यानंतर आपण जे मसाले घेतलेले आहेत ते काढून घेणार आहोत। सोबतच आपण कोथिंबीर, आलं आणि मिरची सुद्धा काढून घेऊया। आता आपल्याला हे सर्व जिन्नस चांगल्या हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। स्टफिंग साठी आपण इथे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेतलेले आहेत। मीठ इथे आपण शेवटी काढून घेणार आहोत, कारण का मीठ अगोदर काढलं तर आपल्या स्टफिंगला पाणी सुटेल आणि आपण जेव्हा पराठे तयार करायला घेऊ तेव्हा आपलं जे स्टफिंग आहे ते ओलसर होईल आणि पराठे लाटताना फाटू शकतात। म्हणून मीठ जेव्हा आपल्याला पराठे तयार करायचे आहेत त्याच्या 1-2 मिनिट अगोदर आपल्याला मीठ यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण मीठ यामध्ये चांगलं एकजीव करून घेणार आहोत, कारण का आपलं पीठ सुद्धा चांगलं मुरलेलं आहे। त्यामुळे आपण हे स्टफिंग तयार झाल्यानंतर लगेचच पराठे तयार करायला घेणार आहोत। हे बघा, मीठ सुद्धा आपण यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण लगेचच पराठे तयार करायला घेणार आहोत। इथे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे। जसं आपण चपातीसाठी पिठाचा गोळा काढून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला यामधला पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे। हे बघा, उर्वरित पीठ आपण बाजूला ठेवून घेऊया। पीठ आपण थोडंसं पोळपाटावरती चांगलं मळून घेणार आहोत। इथे मी थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला हे पिठाचा गोळा जो आहे तो डीप करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे। हे बघा, आता आपण जी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे त्यामधली थोडी स्टफिंग आपण यामध्ये भरून घेणार आहोत। हे बघा, थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ आहे ना ते लावून घ्यायचं, म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही। आता या पद्धतीने दाबून चांगलं आपण हे बंद करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपल्याला थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ यावरती काढून घ्यायचं आहे आणि पराठा हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे। पराठा आपण जेव्हा लाटत असतो ना तेव्हा एका बाजूला आपल्याला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपला पराठा मस्त असा लाटून झालेला आहे।
खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही। आता आपण हा पराठा भाजून घेऊया। आता आपण पराठा तव्यावरती काढून घेऊया आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती सुरुवातीला आपण 2 मिनिटं एका बाजूने चांगला भाजून घेणार आहोत। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण पराठा उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असं भाजून घेऊया। तर या पद्धतीने आपण कपड्याने थोडंसं दाबून घेऊया, जेणेकरून साईडच्या ज्या कडा आहेत त्या सुद्धा व्यवस्थित भाजल्या जातील। हे बघा, आता आपण थोडंसं तूप लावून घेऊया। तुम्हाला तेल, तूप किंवा बटर जे काही लावायचं असेल ते तुम्ही लावू शकता। आता उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घेऊया। हे बघा, इथे आपला पराठा दोन्ही बाजूने मस्त खरपूस असा भाजून झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पराठे आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट आणि चविष्ट आलू प्याज पराठा बनून तयार झालेला आहे। तर याचा आस्वाद घेताना तुम्ही टोमॅटो केचप किंवा थंडगार दहीचा वापर करू शकता। तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।